नमस्कार, मी उमेश पवार, 1 नंबर वार्डातून समोरपेठेतून मी इथं राजे गटात मी जाहीरानं प्रवेश करत आहे। जी काय खासदार गटात मी 8 वर्ष मी काम करत होतो, तर त्या खासदार गटात काम करताना तर जी पक्षात जी आम्ही एकत्र सगळेजण एक जीवानं सगळी एकता भक्कम ताकद बनवतो, तर त्यात मेदबद करताना त्यात भेदभाव करताना मग आम्हाला हे सगळं काम करताना हे दिसत होतं। तर या संदर्भात आम्ही सगळे काही कार्यकर्ते सगळे आमच्या घरातली फॅमिली असेल सगळे असेल जे आम्ही जाहीरपणे निर्णय घेऊन रामराजे गटात शिवसेनेत आम्ही जाहीरपणे प्रवेश। आता उमेश पवारांनी पूर्ण त्यांच्या कुटुंबात सहित शिवसेनेत राजे गटात प्रवेश केलेला आहे। माजी खासदार गटाची साथ ह्या कुटुंबाने दिली, म्हणजे फसवलं कोणाला? त्यांना देवाअण्णांना का सोमाअण्णांना? हे जे काय झालं ते तिघांवरही आणि आरडीवरही 4 जणांवर हा पुरेपूर अन्याय झालेला आहे। उमेश पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। त्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो। कोणत्या कारणासाठी हा निर्णय झाला हे या ठिकाणी विश्वेशराजे यांनी नमूद केलं। खरोखरच काही ठिकाणी कशा प्रकारचं राजकारण चाललं हे मलाही समजत नाही, आणि त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचं त्या ठिकाणी राजकारणाला फलटण तालुक्यात शहरात जर दिशा देण्याचा हा वेगळा प्रयत्न होणार असेल तर तो थांबवायला पाहिजे। आणि मला वाटतं तेच लक्षात घेऊन सोमवार पेठेतील अनेक जण आता एकत्रित येत आहेत आणि त्या ठिकाणी एकत्रितपणे ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या शिवसेनेच्या चिन्हावरती त्या ठिकाणी उभे असलेले आपले उमेदवार श्री आरडी आणि त्यांच्या समवेत असलेले मंगेश आवळे या दोघांना पाठिंबा वाढताना आपल्याला दिसतोय, आणि निश्चितपणे हे निवडून देणार अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली दिसत आहे। आणि त्यामुळेच असा जर काही कुठला राजकारणाचा खेळखंडोबा करून अत्यंत अपरिपक्व राजकारण त्या ठिकाणी जर कोणी करणार असेल तर त्याकरता संपूर्ण शहराने एकत्रित येऊन त्यांचा विषय संपवला पाहिजे असा दृष्टिकोन त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना घ्यावा लागेल। आणि तसाच प्रकारचा दृष्टिकोन या ठिकाणी उमेश पवार आणि त्यांचे सर्व बंधू, त्यांची सर्व कुटुंबीय, त्यांचे असणारे आसपासचे त्यांचे सर्व हितचिंतक पाहुणे यांनी जो घेतलाय त्या निर्णयाचं मनापासून स्वागत करून शिवसेनेमध्ये त्यांना आमच्याबरोबर काम करत असताना कधीही पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही एवढंच या ठिकाणी त्यांना सर्वांना खात्री देतो।